बघा, सिरीज पॅरलर कॉम्बिनेशन ऑफ बॅटरीज हा एक कन्सेप्ट आहे, तो आपण बघत आहोत. सिरीज पॅरलर कॉम्बिनेशन म्हणजे आता हे ऑलरेडी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी, बॅटरी सिरीजमध्ये केल्यावर काय होतं आणि बॅटरी पॅरलरमध्ये केल्यावर नेमकं काय होतं ते आपण सांगितलं. आता हा कन्सेप्ट बघतोय आपण पुन्हा एकदा. बॅटरी आर अवेलेबल. बघा, बॅटरी ही या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. ओके, स्पेसिफिक टर्मिनल व्होल्टेज आहे. 6 व्होल्टची बॅटरी, 12 व्होल्टची, त्याच्यानंतर 24 व्होल्टची आणि 48 व्होल्टची. हे स्टँडर्ड व्होल्टेज लेवल आहे. 1.5 व्होल्ट, 3 व्होल्ट, 9 व्होल्ट हे पण आहेत. 72 व्होल्टसुद्धा आहे. हायर बी आहे, लोअर बी. पण हे काय स्टँडर्ड व्होल्टेज आहे. पण समजा जर तुम्हाला जर 17 व्होल्ट लागत असेल तर मग काय करायचं? मग काय करायचं? 6 व्होल्टची घ्या, 9 व्होल्टचे घ्या. किती झाले? परत स्टँडर्ड व्होल्टेज घ्या, 15 झाले. परत 1.5 व्होल्ट घ्या, परत 1.5 घ्या. याला कमी करा, 0.5 व्होल्ट घ्या. किती? 0.5. कमी करा म्हणजे 0.5 व्होल्ट घ्या. 1.5चं 0.5 करा आणि अशा पद्धतीने 17 व्होल्ट करा. किंवा 21 व्होल्ट घ्यायचं असेल तर मग काय करावं लागेल तुम्हाला? 18 व्होल्ट प्लस 3 व्होल्ट, मग 6 व्होल्टच्या बॅटरी लावा. तर अशा पद्धतीने कनेक्शन करावं लागेल तुम्हाला. बघा, इफ यू वॉन्ट टू कनेक्ट अ नॉन स्टँडर्ड व्होल्टेज जर कनेक्ट करायचं असेल तर मग काय करायचं? तर मग तुम्हाला सिरीज पॅरलर कॉम्बिनेशन घ्यावं लागेल. तर बघा, फॉर सिरीज कॉम्बिनेशन, बघा हे बॅटरीचं सिरीज कॉम्बिनेशन आहे. हे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस अशा पद्धतीने. तर टोटल व्होल्टेज काय असेल? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ दिस. ॲडिशन होईल. समजा हे 5 5 5 असेल तर टोटल व्होल्टेज किती असेल? 15 व्होल्ट असेल. येतं लक्षात? तर इथं काय होईल? सम होईल. पण परत एक गोष्ट लक्षात घ्या. इथं समजा एक बॅटरी अशी आहे आणि दुसरी बॅटरी अशी आहे. ओके, ही 10 व्होल्टची आहे आणि ही 5 व्होल्टची आहे. तर इक्विव्हॅलंट किती असेल रे? इक्विव्हॅलंट किती असेल? 5 व्होल्ट असेल. तर 10 - 5 होईल आणि या बॅटरीचे टर्मिनल येतील. हे पण लक्षात घ्या. पोलॅरिटी सेम असेल तरच ॲडिशन होईल. पोलॅरिटी अपोजिट असेल तर मायनस होऊन जाईल ते. ओके, हा एक ॲडिशनल पॉईंट इथं आहे. थोडक्यात काय, जर बॅटऱ्या सिरीजमध्ये कनेक्ट केल्या तर त्याची ॲडिशन होते. आणि बॅटऱ्या जर पॅरलरमध्ये कनेक्ट केल्या तर त्याची व्होल्टेजची फ्रॅक्शन होते, परंतु करंट वाढतो. व्होल्टेज सेम राहतं, करंट वाढतो. बघा, फॉर पॅरलर कॉम्बिनेशन द लोड करंट इज इक्वल्स टू द सम ऑफ ऑल लोड करंट. याचा करंट बघा, करंट वाढतं आहे. तर ह्या बॅटरीचा करंट I1, हा I2, हा I3, हा I4 अशा पद्धतीने कनेक्ट होत राहील. आणि आयडेंटिकल जर असेल तर N × I असेल. इथं बी आयडेंटिकल असेल तर N × V असेल. तर व्होल्टेज वाढवायचं तर बॅटरीला सिरीजमध्ये कनेक्ट करा आणि करंट वाढवायचं असेल तर बॅटरीला पॅरललमध्ये कनेक्ट करा. आणि अशा पद्धतीने नॉन स्टँडर्ड कोणतंही व्होल्टेज आपण ॲचिव्ह करू शकतो किंवा किती करंट आपण ॲचिव्ह करू शकतो. इथे लक्षात. सो राईट डाऊन दिस.